जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारातील वाढत्या अस्थिरतेचा थेट परिणाम आता भारतातील सामान्य नागरिकांच्या खिशावर सुद्धा जाणवतोय। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर सुमारे 3 रुपयांपर्यंत वाढ केलेली आहे। वाढत्या इंधनाच्या दरांमुळे वाहतूक खर्च, माल वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढत असून त्याचा परिणाम आता भाजीपाला आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवर देखील पाहायला मिळतोय। आपण सविस्तर पाहूयात। वाढत्या अस्थिरतेचा थेट परिणाम आता सामान्य नागरिकांच्या खिशावर। इंधनाचे दर वाढल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ। महागाईमुळे गृहिणींचं बजेट पुरतं कोलमडलं। पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचं मासिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे। घरातील किचन पासून ऑफिस पर्यंत अनेक गोष्टींवर दरवाढीचा परिणाम थेट जाणवू लागला आहे। तेल विपणन कंपन्यांना दररोज सुमारे 1000 कोटींचा तोटा सहन करावा लागत होता। तिमाही तोटा 1 लाख कोटींच्या जवळ पोहोचल्याने ही दरवाढ करणं भाग पडल्याचं सरकारचं म्हणणं आहे। पश्चिम आशियातील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 50% अधिक वाढ झाली। एकेकाळी $70वर असलेलं तेल आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये $100 ते $105 दरम्यान आहे। सरकारने एकदम मोठी दरवाढ करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने दरवाढ करण्याचं धोरण स्वीकारलं असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे भविष्यामध्ये इंधनाच्या किमती आणखीन वाढण्याची शक्यता आहे। वाढत्या इंधनाच्या दरांमुळे वाहतूक खर्च, माल वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढत असून त्याचा परिणाम आता भाजीपाला आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवर देखील थेट जाणवू लागला आहे। इंधनाच्या दरवाढीमुळे केवळ प्रवासच नव्हे तर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूही महागल्या। वाहतुकीचा खर्च वाढल्याने भाजीपाला, फळं, दूध, खाद्यतेल आणि पॅकेज फूडच्या किमतीही वाढण्याची दाट शक्यता आहे। ट्रॅक्टर, सिंचनाचे पंप आणि खतांच्या वाहतुकीसाठी डिझेलचा वापर मोठ्या प्रमाणात होतो। त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढून शेतकरी अडचणीमध्ये येऊ शकतो। ओला, उबर यासारख्या कंपन्या भाडेवाढ करू शकतात। तसंच विमान इंधनाचे दरही चढे असल्याने विमान प्रवासही महागला। इंधनाच्या तुटवड्यामुळे काही कंपन्यांनी त्यांची काही उड्डाणं तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद केल्यानं अन्य कंपन्यांनी त्या मार्गावरील तिकीटं अब्बाच्या 6 पटीने वाढवली। सध्या घरगुती गॅसचे दर स्थिर असले तरी पुरवठ्यातील टंचाई आणि वाढता आयात खर्च पाहता भविष्यामध्ये गॅस सिलेंडरच्या किमतीही वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। यापूर्वी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 60 रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर काही दिवसांपूर्वीच व्यावसायिक LPG थेट 1000 रुपयांनी महागला आहे। व्यावसायिक सिलेंडरची किंमत 3000च्या पुढे गेल्यानं त्याचा मोठा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे। साहजिकच या दरवाढीनं खाद्यपदार्थांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे। या संकटाला सामोरं जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला इंधन बचतीचं आवाहन केलं। यानंतर अनेक राज्य सरकार, कॉर्पोरेट कंपन्यांनी प्रतिसाद देत पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। दिल्ली सरकारनं कर्मचाऱ्यांना इंधन बचतीसाठी आठवड्यातून 2 दिवस वर्क फ्रॉम होम करण्याचे निर्देश दिले। साखर निर्यातीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली असून सोन्याच्या आयातीवरही कडक निर्बंध लादण्यात आले। या आपत्कालीन उपाययोजना भविष्यात अधिक कठोर होण्याची शक्यता अनेक व्यावसायिकांनी वर्तवली। ही दरवाढ केवळ सुरुवात असू शकते। जर जागतिक स्तरावर तेलाचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर येत्या काळात महागाईचा निर्देशांक नवा उच्चांक गाठू शकतो। त्यामुळे सामान्य नागरिकांनी आपल्या मासिक बजेटमध्ये आतापासूनच कपात करण्यास सुरुवात केली। सध्या तेल कंपन्यांना डिझेल मागे 80 रुपये तर पेट्रोल मागे 20 रुपयांचा तोटा सहन करावा लागतो। त्यामुळे आगामी काळात इंधन दरवाढीचं संकट आणखी तीव्र होऊ शकतं असा अंदाज कमोडिटी बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती सध्या अत्यंत संवेदनशील मानली जाते। मध्य पूर्वेतील तणाव कायम राहिला आणि कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढल्या तर पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये पुढील काही दिवसात पुन्हा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। सरकार आणि तेल कंपन्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवू नये। मात्र जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरता कायम राहिल्यास देशात महागाईचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे।
ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.